नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुख, ऐश्वर्य आणि निरोगी जावो. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो, हीच मी आज हनुमान जयंतीच्या पवित्र निमित्ताने मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करते. आणि चला, आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आजचा दिवस अत्यंत विशेष आहे. कारण या दिवशी तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकट, दुःख, आर्थिक समस्या आणि मानसिक ताण दूर करण्याची एक अद्भुत शक्ती दडलेली असते. पण दुर्दैवाने अनेक लोकांना याची जाणीव नसते आणि म्हणूनच ते हा दिवस साधाच जाऊ देतात. पण जे लोक या दिवसाचं खरं महत्त्व समजून घेतात आणि श्रद्धेने काही साधे उपाय करतात, त्यांच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडताना दिसतात. हनुमान जयंती केवळ सण नाही, तर शक्तीचे प्रतीक. आज आपण ज्या पवित्र दिवसाबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे हनुमान जयंती. हा दिवस फक्त एक सण नाही, तर शक्ती, श्रद्धा, संरक्षण आणि यश यांचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की या दिवशी प्रभू हनुमानांची कृपा जर आपल्या जीवनावर झाली, तर कितीही मोठं संकट असो, ते दूर व्हायला वेळ लागत नाही. प्रभू हनुमान हे केवळ बलवान नाहीत, तर ते भक्ती, निष्ठा आणि समर्पण यांचं जिवंत उदाहरण आहेत. ज्यांनी आयुष्यभर श्रीरामांच्या सेवेत स्वतःला अर्पण केलं आणि कधीही अहंकाराला जागा दिली नाही. म्हणूनच आजही जो भक्त मनापासून त्यांना हाक मारतो, त्यांच्या मदतीला ते नक्की धावून येतात. अडचणी काय येतात? तुम्हाला प्रश्न पडेल की आपण रोज पूजा करतो, तरीही अडचणी काय येतात? तर त्यामागचं कारण असं आहे की काही विशिष्ट दिवस असे असतात ज्या दिवशी देवतांची कृपा अधिक सहज मिळते. हनुमान जयंती हा तसाच एक प्रभावी दिवस आहे. आजचा अत्यंत प्रभावी उपाय. मी तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुम्ही आज केलात तर घरातील नकारात्मकता, नजरदोष आणि आर्थिक अडचणी कमी होऊन सुख समृद्धी येईल. पूर्वतयारी. सर्वात आधी घर स्वच्छ ठेवा, देवघर सजवा आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा. देवाला मोठ्या खर्चाची नाही, तर खऱ्या भावनेची गरज असते. कधी करावा? संध्याकाळी साधारण 6 नंतर. कसा करावा? 1. देवघरात एक स्वच्छ दिवा लावा. 2. अगरबत्ती किंवा धूप लावा. 3. एका भांड्यात थोडे तांदूळ ठेवा. 4. त्यावर 3 कापूर, 2 लवंगा आणि 1 वेलची ठेवा. विधी. कापूर पेटवा आणि प्रभू हनुमानांचं नामस्मरण करा. डोळे बंद करून तुमच्या सर्व अडचणी त्यांच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. यानंतर ते भांडे संपूर्ण घरात फिरवा. जिथे जास्त तणाव जाणवतो तिथे थोडा वेळ थांबा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. शेवटी ते भांडे मुख्य दरवाजाजवळ ठेवा, कारण तिथूनच ऊर्जा घरात प्रवेश करते. काही महत्त्वाच्या गोष्टी. जर शक्य असेल तर उत्तर दिशेला तुपाचा दिवा लावा. शांतपणे बसून प्रार्थना करा. लक्षात ठेवा, देव मार्ग दाखवतो, पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. आजचा दिवस फक्त मागण्यासाठी नाही, तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.